प्रशंसापत्रावरील विचार आणि मतं पूर्णपणे वैयक्तिक आहेत आणि आमच्या विचारांशी व मतांशी संबंधित नाहीत। अनुभवी शिक्षक वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक आहेत आणि आवश्यक नाही की तो या उत्पादनाच्या सर्व वापरकर्त्यांचे प्रतिनिधित्व करतो। आम्ही त्यांच्या उत्पादन वापरकर्त्यांच्या प्रशंसापत्राला कॉल करण्यासाठी आणि त्यांच्याशी कंपनीकडून मोबदला मिळवण्यासाठी कंपनीशी संबंधित आहोत। ज्यांच्या प्रशंसापत्रांचा समावेश आहे त्यांच्या कंपनीकडून किंवा आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शुभम निर्मळ नावाच्या युवा शेतकऱ्यानं खरेदी केलाय सोनालिकाचा चीता DI32 हा मॉडेल। खरं तर नव्या वर्षाच्या निमित्तानं पारंपरिक शेतीचा वेग वाढवण्यासाठी शेतातील वेगवेगळी कामं चपळतेनं करण्यासाठी चीता हा मॉडेल त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये समाविष्ट केल्याचं त्यांनी सांगितलंय। पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शुभम दादा सारख्या युवा शेतकऱ्याच्या माध्यमातून चीता मॉडेलला दिलेली पसंती खरंच उल्लेखनीय म्हणता येईल। शोरूमच्या मालकानं ज्यावेळेला या ट्रॅक्टरच्या चाव्या शुभम दादाच्या हातात दिल्या त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता। शेतीला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी अनेक स्वप्न खरं तर उराद घेऊन धडपड करणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याच्या पोरांसाठी हा ट्रॅक्टर शेतीला भरभरून यश देवो याच या निमित्ताने सदिच्छा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एका नव्या दमदार व्हिडिओमध्ये। आज आपण आलो आहोत सोनालिकाच्या चीता DI32 या मॉडेलला पाहण्यासाठी आणि शेतीमधला जो वेग आहे, चपळता आहे ती वाढवण्यासाठी या मॉडेलची निर्मिती झाली असं म्हणता येईल। आज आपण राहता लोणी इथं आलेलो आहे आणि सोनालिकाच्या डीलरशिप आपल्यासोबत प्रतिनिधी त्यांचे उपलब्ध आहेत। दादा पहिल्यांदा स्वागत आहे आपलं। नमस्कार सर। या ट्रॅक्टरच्या विषयी महत्त्वाचं कोणकोणत्या भागामध्ये किंवा कोणकोणत्या पिकामध्ये याचा वापर करता येऊ शकतो आणि आणखी काय स्पेशल आहे या ट्रॅक्टरमध्ये? या मॉडेलचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे हा ट्रॅक्टर एकदम जास्त छोटा नाही आणि जास्त मोठाही नाही, त्यामुळे तुमच्या बागेच्या अंतर्गत मशागतीसाठी हा ट्रॅक्टर बनवलेला आहे। प्रत्येक फळबागेत याचा वापर प्रत्येक फळबागेसाठी हा यूज करता येईल मॉडेल। यामध्ये तुम्हाला नारळ असेल, आंबा असेल, चिकू असेल, त्यानंतर मोसंबी असेल, संत्रा असेल आणि डाळिंब या पिकांच्या अंतर्गत मशागतीसाठी तुम्हाला हा मॉडेल यूज करता येईल आणि तो अत्यंत चांगल्या प्रकारे अत्यंत पॉवरफुल असलेला हा मॉडेल आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामासाठी तो युजफुल ठरतो। आता महत्त्वाचं ते म्हणजे याच्यात आपण याची टॅगलाईनच वापरतो की बाबा चित्त्यासारखी चपळता वेग आहे। इंजिनमध्ये काय स्पेशल आहे, कसं इंजिन आहे, आणखी काय गोष्टी ॲड केलेल्या आहेत यामध्ये? साहेब या ट्रॅक्टरमध्ये आपण 2780 सीसीचं इंजिन दिलेलं आहे आणि 130 न्यूटन मीटर टॉर्क असलेलं हे इंजिन आहे। त्यामुळं तुम्हाला प्रत्येक तुमचं शेतीचं अवजार आहे ते चालवायला जी पॉवर लागते ती या मॉडेलमध्ये सक्षमपणे दिलेली आहे कंपनीने। बरोबर आहे असं। बाकी इतर आणखी काय या लुक विषयी वगैरे याच्यावर थोडंसं माहिती द्या ना। या ट्रॅक्टरमध्ये बघायला गेलं तर याचा लुक जो आहे तो एकदम एरोडायनामिक शेपमध्ये लुक दिलेला आहे, त्यामुळे हवेला एकदम चिरत हा ट्रॅक्टर जातो आणि एकदम स्पीडली तुम्हाला तो कुठेही हवेला अडथळा न करता म्हणजे बनवलेला हा लुक आहे। चित्यासारखा हा लुक बनवलेला आहे। चारही बाजूने ओपनिंग दिलेला आहे। यामध्ये बघाल तुम्ही चारही साईडने ट्रॅक्टरला जाळी दिलेली आहे, वरतूनही जाळी दिलेली आहे आणि ही जी हवा आहे ती बाहेर मागे पास होण्यासाठी यामध्ये बॅक साईडने पण ओपनिंग दिलेली आहे ट्रॅक्टरला। बरोबर, यस। आणि यामध्ये मेटॅलिक पेंट ही दिलेला आहे कंपनीने, त्यामुळं हा ट्रॅक्टर उन्हामध्ये गेल्यानंतर आतून अत्यंत आकर्षक दिसतो आणि शाईन करतो। याचं जे टॉर्क म्हणता येईल, इंजन म्हणता येईल, यानं जी पॉवर शेतकऱ्यांना मिळते, लोकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया आहेत। चित्ता नाव आहे हे म्हणजे कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना आणखी याचा फायदा होतो? पाठीमागे कोणकोणते अवजारं लावता येऊ शकतात याच्यात काय? यामध्ये बघायला गेलं तर या ट्रॅक्टरची स्पीड पण अत्यंत उत्तम दिलेली आहे आणि इंजिनही एवढं मोठं पॉवरफुल इंजिन दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये जर बघायला गेलं तुम्ही रोटावेटर लावू शकता, तुम्ही कल्टिवेटर असेल पेरणीसाठी हा ट्रॅक्टर अत्यंत उपयुक्त मानलेला ट्रॅक्टर आहे। त्यानंतर या ट्रॅक्टरमध्ये तुम्ही नांगरही जो प्लव आहे 12 इंची प्लव तुम्ही यामध्ये यूज करू शकता आणि 5 फुटेपर्यंत आपण रोटावेटर यामध्ये यूज करतो। बाकी गिअरबॉक्स म्हणा, सिटिंग अरेंजमेंट जी आहे आणि स्टीरिंग याच्या संदर्भानं काय प्रतिक्रिया आहे? यामध्ये बघायला गेलं तर साहेब सेंटर शिफ्ट गिअरबॉक्स आहे, 8+2चा गिअरबॉक्स आहे। 8 फॉरवर्ड स्पीड आहेत आणि 2 रिव्हर्स स्पीड मध्ये हा ट्रॅक्टर दिलेला आहे। हा एक लॉक इथं मला वाटतं कोणत्या ट्रॅक्टरमध्ये पाहायला मिळत नाही। हा एक लॉक, हा जो लॉक आहे हा इम्प्लिमेंटला एखादं हेवी इम्प्लिमेंट आहे ते तुम्ही जर घेऊन चालले तर ते इम्प्लिमेंट मध्येच पडू नये स्पीडमध्ये, यासाठी तुम्ही हायड्रॉलिकला लॉक करण्यासाठी हे आपण नॉब इथं दिलेलं आहे। बाकी हायड्रॉलिक कॅपॅसिटी म्हणा, बाकीच्या इतरही पाठीमागं आपण ट्रॅक्टरच्या आता आलोय आणि हे महत्त्वाचं असतं एका शेतकऱ्यासाठी किंवा शेतीच्या मशागतीसाठी। पाठीमागचा हा जो भाग आहे याच्याविषयी काय सांगाल दादा? यामध्ये सर बघायला गेलं तर 1325 किलोग्रामचं लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे। त्यानंतर याचे जे लिफ्टिंग आर्म आहेत हे एकदम हेवी दिलेले आहेत कंपनीने। याचे जे ॲक्सेसरीज आहेत जसं टॉपलिंग असेल, त्यानंतर हे ड्रॉबार हिच आहे, ड्रॉबार आहे, हिच आहे ट्रॉलीचं, हे पूर्ण जे अवजार आहेत हे एक्सेसरीज आहेत ह्या कंपनी फिटेड आहेत। यामध्ये 315 मिलीमीटरचा ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे, त्यामुळे शेतीमध्ये जाताना तुम्ही कितीही मोठा बांध असेल
तर त्यावरून तुम्ही अत्यंत वळू शकतो आपण. चांगल्या प्रकारे तुम्ही पास होऊ शकता. तुम्हाला कुठेही ट्रॅक्टर तुमचा का अडकणार नाही शेतीमध्ये जाताना. डिजिटल आवर मीटर दिलेला आहे आणि एकदम स्टँडर्ड लुकमध्ये एकदम स्टायलिश मीटरचं यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे अत्यंत उत्कृष्ट प्रकारे हा ट्रॅक्टर एकदम छान. शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीनं चिता DI 32 जे मॉडेल आहे सोनालिकाचं, तर या अशा पद्धतीनं दमदार वेगवेगळे फीचर त्याच्यात टाकण्यात आलेले आहेत. शेती मातीसाठी, फळबागांसाठी अतिशय स्पेशल या ट्रॅक्टरची निर्मिती झाली असं म्हणता येईल. फळबागाला एका चांगल्या उंचीवर घेऊन जायचं असेल आणि काहीतरी आधुनिक सगळ्या गोष्टी करायच्या असतील, वेग वाढवायचा असेल, तर या सगळ्या गोष्टीसाठी हे जे काय सोनालिकाचं चिता DI 32 मॉडेल आहे तर ते आजच आपल्या शेतीमध्ये आपण समाविष्ट करून घ्यायला हरकत नाही. याचे काही डेमो पाहिजे असतील किंवा याच्याविषयी सविस्तर माहिती घ्यायची असेल तर जवळच्या डीलरशिपला तुम्ही भेट द्या, अधिक माहिती त्याची मिळवा आणि आपल्या शेतीला आधुनिक करण्यासाठी, अधिक वेगवान गती देण्यासाठी हे चिता मॉडेल परफेक्ट आहे असंच म्हणावं लागेल.